जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओसाठी जरा उशीर होत आहे। माझी तब्येत बरी नसल्यामुळे थोडा व्हिडिओला उशीर होत आहे आणि मी तुम्हाला व्हाईट बिर्याणीची रेसिपी घेऊन आलेली आहे। एकदम सोपी रेसिपी आहे। ज्यांना बनवता कधीही येत नसेल बिर्याणी, तेही ही बिर्याणी बनवू शकतात। चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। 1 किलोचा दावतचा मी बासमती राईस घेतलेला आहे। तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता आपला तांदूळ धुवून झालेला आहे आणि आपल्याला हा असाच ठेवायचा आहे तोपर्यंत तो चांगला भिजेल। आता आपण मसाला घेऊया। 3-4 तेजपत्ता घेतलेले आहे, 2 मोठी विलायची, 2 चक्री फूल घेतलेले आहेत, 3-4 तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत आणि 5-7 लवंगा घेतलेल्या आहे आणि 7-8 मिरे घेतलेले आहेत आणि थोडेसे शाई जिरे घेतलेले आहे आणि थोडं धना पावडर घेतलेला आहे। जास्तीत जास्त 1 चम्मच धना पावडर, 2 चम्मच धना पावडर आणि 1 चम्मच जिरा पावडर घेतलेला आहे। 8-9 हिरवी इलायची घेतलेली आहे आणि हा बिर्याणीचा मसाला घेतलेला आहे 2 चम्मच। आता हे 2 मोठे टमाटे मी कापून घेतलेले आहे आणि थोडा पुदिना घेतलेला आहे। 8-9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि हा कांदा मी तळून ठेवलेला होता तो घेतलेला आहे। साधारण 3-4 छोटे कांदे होते, ते तळून घेतलेले होते आणि हा कांदा तळलेला तेल आहे तो मी घेतलेला आहे। तेल मी एका मोठ्या भांड्यात टाकलेला आहे। त्याच्यामध्ये आपण जो सगळे मसाले घेतले होते ते टाकायचे आहे आणि ही हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे, ती जी मी 3 चम्मच घेतलेली आहे। एकदम सोपी पद्धत आहे आणि दही घेतलेलं आहे। 20 रुपयाचा डब्बा येतो हा दह्याचा। ते थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला मसाल्यात घालायचं आहे आणि छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस स्लोच आहे, स्लो गॅसवर हे मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। आणि 1 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकनचे पीस बघा मोठे मोठे घेतलेले आहे। बिर्याणीसाठी चिकनचे पीस मोठेच घ्यायचे आहेत आणि सहसा करून लेगचे पीस घ्यायचे आहे, म्हणजे लवकर शिजतात। थोडंसं मीठ घालायचं आहे, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। नंतर पुन्हा आपण मीठ घालणार आहोत, कारण आपल्या तांदळामध्ये पण मीठ घालणार आहोत आपण। आणि जो दह्याचा डब्बा होता त्यात थोडंसं पाणी टाकून मी खलवून घेऊन त्यात पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे। आता याला उकळी आलेली आहे। त्याला चांगली उकळी आली की जे सगळे चिकनचे पीस आहेत ते साईडला लावून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने साईडला करून घ्यायचे आहे। तुम्ही पहिल्यांदा पण बिर्याणी बनवणार असाल ना, तरी पण खूप परफेक्ट बनल अशा पद्धतीने तुम्ही बिर्याणी बनवली तर। आता जो आपण तळलेला कांदा, मिरच्या वगैरे सगळं मिक्स करून ठेवलेलं होतं ते आपल्याला त्या चिकनच्या तुकड्यांवर टाकायचं आहे। सगळं साईडला टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि चिकनचे जे तुकडे आहेत ते साईडलाच लावायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला भातातनं काढायला योग्य जातात, व्यवस्थित काढता येतात। आता दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, 3-4 चम्मच त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। मीठ जरा जास्त टाकलेलं आहे। यात थोडा मी बिर्याणीचा मसाला टाकलेला आहे आणि हा केवडा इसेन्स आहे, तो आपल्याला 2-3 थेंब टाकायचा आहे। आता ह्या पाण्याला उकळी आलेली आहे। जो आपण तांदूळ भिजवून ठेवलेला होता तो आपल्याला यात घालायचा आहे। 1 किलो तांदळाला साधारण 1 किलो चिकन घ्यायचं आहे। चिकन तुम्ही 1.25 किलो घेतलं तरी चालेल, पण कमी घ्यायचं नाही। मी 1 किलोला 1 किलो असं प्रमाण घेतलेलं आहे आणि हा तांदूळ पण आपल्याला जास्त काही बघत बसायची गरज नाही। 70% 80% असं काही आपल्याला बघायचं नाही। पण तांदूळ घातला की त्याला उकळी आली की लगेचच आपल्याला तांदूळ काढून घ्यायचा आहे। तांदूळ आपला लांब झाला आहे असं आपल्याला कळलंय की बस इतपतच आपल्याला त्याला शिजवायचं आहे, त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही। आता आपण जे चिकन व्यवस्थित साईडला करून ठेवलेलं होतं त्यावरच आपल्याला हा भात टाकायचा आहे। सगळ्या साईडनी व्यवस्थित हा भात आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि हे तूप आहे, डालडा तूप आहे। तुम्ही देसी घी पण टाकू शकता, गावठी तूप टाकू शकता।
नाहीतर तळलेलं जे तेल उरलेलं असेल ते पण टाकू शकतात. सगळ्या साईडने तेल टाकायचं आहे आणि हे जे पाणी टाकत आहे ना ते भाताचंच पाणी आहे. ते मी थोडं काढून ठेवलं होतं ते टाकत आहे. वरतून तळलेला कांदा टाकत आहे आणि हा एक कापड मी झाकणाला बांधून ठेवलेला आहे. तोच घेतला आहे कापड बांधून झाकणाला बांधून त्यावर ठेवायचं आहे आणि एक खलबत्ता ठेवलेला आहे वजन म्हणून. 10-15 मिनिटामध्ये आपली वाफ जाऊन व्यवस्थित भात तयार होतो. थोडासा तुम्हाला कदाचित जास्त वेळ लागू शकतो. बघा व्यवस्थित झालेला आहे आपला भात. बिर्याणीचा व्हाईट राईस एकदम परफेक्ट झालेला आहे. तुम्हाला काढून आणि अगदी मोकळा मोकळा होतो. तुम्ही अशा पद्धतीने बनवाल तर अगदी फर्स्ट टाईममध्ये पण तुमची बिर्याणी एकदम परफेक्ट बनेल. नक्की ट्राय करून बघा आणि हा रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपी आणि अजून तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.